या तालुक्यामध्ये कोथरूड या गावी सन्माननीय विजय देशमुख साहेब हे प्रशासनामधून निवृत्तीचं काळ ते व्यतीत करत असताना त्या ठिकाणी एक जी काही घटना घडली ग्रामपंचायतीच्या मीटिंगमधून आणि त्यानंतर आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये संपूर्ण तालुक्याला असा अनुभव आला की या तालुक्यामध्ये सर्व प्रकारचं जे काही प्रशासन आहे, मग त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन असेल, तहसील कचेरी असेल, बाकीचे सगळे जे काही सरकारी यंत्रणा आहे, मग फार मोजणीचे असतील, नाहीतर तुमचे शेतीच्या याचे पंचनामे जे करायला कृषीचे लोक यायला पाहिजेत त्यांचे असेल, या सर्वांची कार्यक्षमता किंवा सर्व लोकांनी जे काही जनतेला जे काही आडवं बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे तो जनतेचा कुठल्याही प्रकारचा धाक राहिला नाही, अशा प्रकारचं आमचं मत झालं. आणि म्हणून आज जे काही माझ्या एक प्रयत्न करायचा एक भाग म्हणून काल जे काही मी आवाहन केलं होतं की अशा प्रकारचं कामासाठी म्हणून या ठिकाणी लोकांनी जमावं. साधारणपणे आज या ठिकाणी जमलेल्या लोकांमध्ये जास्तीत जास्त लोक म्हणजे जे काही पीडित लोक आहेत, प्रामुख्यानं जास्तीत जास्त पीडित हे पोलीस स्टेशनशी संबंधित जास्त होते, परंतु बाकीच्याही गोष्टींच्यामध्ये म्हणजे तहसील कचेरी असेल, पंचायत समिती असेल, आणखीन बाकीचे हे असतील, तर या सगळ्या खात्यांमधल्या लोकांच्या एक पीडितांचा जो काही जथ्था आहे तो या तालुक्यामध्ये फार मोठा आहे. आणि म्हणून काही सगळ्या पीडितांनी ज्या व्यथा सांगितल्या त्या काही या ठिकाणी मांडता येणार नाहीत, परंतु ज्या काही ठराविक महत्त्वाच्या ज्या आहेत त्या या ठिकाणी जाहीरपणे मांडल्या जाणार आहेत आणि नंतरही मांडल्या जातील. परंतु एकंदरीत त्या पीडितांच्या व्यथा पाहिल्यानंतर एकूणच जे काही हे सगळं प्रशासन आहे ते प्रशासन पूर्णपणे सडलेलं आहे. आणि म्हणून जनतेचा संघटित आक्रोश हा एकदा या तालुक्याला त्या संघटित आक्रोशाचा दर्शन घडवल्याशिवाय ही सरकारी यंत्रणा ठिकाणावर येणार नाही असं आमचं मत झालं. आणि म्हणून आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही पीडितांचे बाईट घेण्यात येतील आणि त्यानंतरच्या काळामध्ये कोणता गुरुवार सांगितलं 7 मेपर्यंत या तालुक्यातील आम्ही आमच्या कार्यकर्त्यांपैकी ठळक कार्यकर्ते, निवडक कार्यकर्ते सगळ्या तालुक्यामध्ये फिरून आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार करणार आहेत. आणि या प्रचारामध्ये या सगळ्या प्रशासन यंत्रणेला धाक वाटेल अशा प्रकारचा एक मोठा मोर्चा हा गुरुवार दिनांक 7 मे रोजी या ठिकाणी काढायचा ठरलेला आहे. तेव्हा अशा प्रकारचा प्रयत्न करण्याची आजची जी काही ही बैठक आहे किंवा आजची जी मीटिंग आहे ती ह्या कार्यक्रमाचे सुरुवात करणारी एक मीटिंग असं आजच्या मीटिंगचं स्वरूप राहील. एकंदर या जे काही या तालुक्याचं दर्शन झालं, प्रामुख्यानं त्या पीडितांनी जे काही व्यथा मांडल्यात त्या व्यथा मांडल्यामुळं या तालुक्यासमोर सगळं जे काही दर्शन झालेलं आहे ते पाहताना यांचं ऑपरेशन केल्याशिवाय, या सगळ्या यंत्रणांचं सरकारी यंत्रणांचं ऑपरेशन केल्याशिवाय म्हणजे लोकांचा धाक दाखवल्याशिवाय दुसरं काय कुठल्याही प्रकारचं औषध याला उपयोगी ठरणार नाही. आणि म्हणून आम्ही या निर्णयापर्यंत आलो की आपसात चर्चा करूनसुद्धा आम्ही हे ठरवलं की गुरुवारपर्यंतच्या काळामध्ये आज एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 5 पीडितांच्या ज्या काही व्यथा आहेत त्या सांगतील आणि नंतरच्या काळामध्ये आम्ही गावोगाव फिरून आणि अशा प्रकारचं लोकांना हे सांगणार आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये या प्रशासनावर वचक बसवण्यासाठी म्हणजे यांना
वाटेल ते करून काही म्हणजे त्या काही उदाहरणं म्हणजे परस्पर काहीतरी लोक तयार होतात, एजंट तयार होतात आणि ते दोन माणसांमधलं भांडण मिटवण्याची जबाबदारी घेतात. त्या दोन माणसांना ते मिटवण्याची जबाबदारी घेणाऱ्यांनाही हिस्सा द्यायचा, अधिकाऱ्यांनाही हिस्सा द्यायचा. अशा प्रकारची एक नवी यंत्रणा आणि हे नवा कारभार हा या तालुक्यामध्ये सुरू झालेला आहे आणि तो जर बंद करायचा असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ज्या वेळेला फिरणार आहोत त्यावेळेला लोकांनी येण्याची तयारी जे काही पूर्वी आपण पाण्याचे लढे करून आपण मिळवले असेल किंवा अनेक काही गोष्टी मिळवल्या असतील, धरणाच्या जागा बदलवल्या असतील, या सगळ्या लोकांच्या शक्तीच्या जोरावर हे आपण केलेलं आहे. तसंच हे नवे पुन्हा एकदा लोकांची शक्ती या तालुक्यातली दाखवून आणि जे काही गुंडगिरी आणि लुटालूट चालवलेली या तालुक्याची ती थांबवण्याच्यासाठी मोठ्या संख्येनं, हजारोंच्या संख्येनं या तालुक्याच्या तहसील कचेरीवर आपण मोर्चा आणायचा एक उद्दिष्ट ठरवलेलं आहे. त्या उद्दिष्टामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. पत्रकार मित्रांनाही आमची विनंती आहे की त्यांनीसुद्धा या कार्यक्रमामध्ये मोठ्या हिरीनं भाग घेऊन आम्हाला सहकार्य द्यावं अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.